नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज। काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये। येथेही प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार आहेत। सचिन शेठ नमस्कार, नाव सांगा तुमचं? मी सचिन रामचंद्र देशमुख। कुठल्या प्रभागातून लढवताय, कुठल्या पक्षाकडून लढवताय? 2 नंबर प्रभाग ब, शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस। तर कसा आहे प्रचाराचा रिस्पॉन्स कसा आहे? किती दिवस झाले फिरताय? एकदम छान रिस्पॉन्स आहे। उमेदवारी जाहीर झाल्यापासून फिरतोय, त्याच्या अगोदरपासून लोकांच्या संपर्कात होतो। लोकांच्या काही अडचणी असतील त्यात आम्ही नेहमी सहभागी झालेलो आहे। आता विषय काय, आता आपल्या बऱ्याच लोकांना म्हणजे तुम्ही इथं स्थानिक परिचय आहेत। हो, स्थानिक। पण गावात ते इतर तुमचा परिचय नाही। तुमचा परिचय द्या विस्तृत। तुमचं शिक्षण किती झाले, तुम्ही कुठं राहता, तुमच्याबद्दल व्यवस्थित माहिती सांगा। मी रामायण चौक अकलूज येथे राहतो। मी FY BCom केलेलं आहे। काय तुमचं ध्येय काय आता पुढे? तुमच्या प्रभागात फिरला असाल, काय समस्या आढळतात तुम्हाला? तुमचं त्या समस्या सोडवण्यासाठी कसं नियोजन असणार आहे? आज अकलूज गावचा विकास हा मोहिते पाटील कुटुंबांनी कित्येक वर्षापासून केलेला आहे। त्याच विकासाची दिशा आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत। प्रभागातल्या काय अडचणी तुम्हाला जाणवल्या आहे? प्रभागातल्या अडचणी नेहमीच आमच्या मोहिते पाटील कुटुंबांनी व आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सोडवलेल्या आहेत। इथून पुढेही काय अडचणी असतील ते आम्ही सोडवत राहू। बरं, पुढचं ध्येय काय असणार आहे? आता काल प्रचाराचा शुभारंभ तुम्ही बघितला, वातावरण निर्मिती चांगली झाली, विरोधक पण स्ट्रॉंग आहेत। तुमची लढत कशी बघताय? आमची लढत ही लोकांच्या अडचणीसाठी आहे। आम्ही कोणाच्याही विरोधात लढत नाही, आम्हालाही कोणाचं आव्हान नाही। प्रतिस्पर्धेची ताकद कशी आहे तुमच्या प्रभागात? तुम्हाला काय जाणवतंय? आम्ही प्रतिस्पर्ध्याचा विचार करत नाही, आम्ही जनतेच्या नेतृत्वासाठी पुढे जात आहोत। दुसऱ्या उमेदवार आहेत। ताई, तुमचं नाव सांगा? मी प्रियांका लखन गायकवाड, प्रभाग क्रमांक 2 अ। कुठल्या पक्षाकडून उमेदवार होता? शरदचंद्र पवार या पक्ष। तुमच्याविषयी माहिती सांगा। तुमचं कुठं शिक्षण झालं, तुमचा परिचय सांगा? 12वी झाली, श्रीपूरला शिक्षण झाले। हां, आता तुम्ही उमेदवारी लढताय, काय तुमचा उद्देश असणार आहे? तुमचं ध्येय काय असणार आहे तुमच्या प्रभागाच्या बाबतीत? ती सगळ्यांच्या अडीअडचणी आम्ही सगळे हे करू। आता तुम्ही फिरला असाल प्रभागात, काय अडीअडचणी जाणवल्या तुम्हाला? तुम्ही प्रभागात फिरला असाल, आता काय अडीअडचणी जाणवल्या, त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न असणार आहेत? तीच रस्ता, पाण्याची समस्या, ह्या लाईटीची।